दिलीप वेंगसरकर फाउंडेशनला विजेतेपद. खुशीगिरीची भेदक गोलंदाजी, पूनम राऊत आणि श्वेता कलपती या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने MIG क्रिकेट क्लबचा 10 फलंदाज राखून दणदणीत पराभव करत डॉ. राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेद्य क्रिकेट क्लब आयोजित 5व्या अर्जुन मडवी स्मृती महिलांच्या 40 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. MIG क्रिकेट क्लबला 136 धावांवर गुंडाळल्यानंतर बिनबाद 137 धावा करत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने अर्जुन मडवी करंडकावर आपल्या नावाची मोहर उमटवली. या निर्णायक लढतीत MIG क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. महक मिस्त्री, रिया दोशी, हीर कोठारी आणि मिताली म्हात्रेने छोट्या खेळीमुळे MIG क्रिकेट क्लबला 125 धावांचा पल्ला पार करता आला. महकने सर्वाधिक 24, मिताली आणि हीरने प्रत्येकी 16, रिया दोशीने 15 धावा केल्या. फलंदाजांना दडपणाखाली ठेवत खुशी 4 बळी मिळवले. अदिती सुर्वे आणि पूनम राऊतने प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर पूनम आणि श्वेताने प्रतिस्पर्धी गोलंदाज निर्विवाद वर्चस्व गाजवत 20व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विजय निश्चित केला. स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू शतकी खेळी मिताली म्हात्रे, MIG क्रिकेट क्लब, महक पोकर, विक्ट्री क्रिकेट क्लब. सामन्यात 5 बळी लक्ष्मी सरोज, भारत क्रिकेट क्लब. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सिद्धी पवार, दिलीप वेंगसरकर फाउंडेशन. सर्वोत्तम गोलंदाज खुशीगिरी, दिलीप वेंगसरकर फाउंडेशन. सर्वोत्तम फलंदाज पूनम राऊत, दिलीप वेंगसरकर फाउंडेशन. सर्वोत्तम अष्टपैलू विभागून माही ठक्कर, पय्याडे क्रिकेट क्लब, क्षमा पाटेकर, राजावाडी क्रिकेट क्लब. यावेळी बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संजय नाईक, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या संगीता, मंगेश साटम, संदीप विचारे, माजी कार्यकारिणी सदस्य नदीम मेनन, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी व इतर मान्यवर, क्रीडा रसिक, खेळाडू, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना मुंबईसाठी एवढं प्रेम असतं की पुन्हा येऊन ते आपल्या स्वतःसाठी आणि आपल्याबरोबर असलेल्या मुलींचा मनोबळ वाढवण्यासाठी पुन्हा मैदानात उतरतात. हे मला वाटत नाही भारतात कुठल्याही असोसिएशनमध्ये होत असेल. त्यामुळे सुलक्षणा असो किंवा पूनम असो किंवा जेमिना असो, लास्ट टाइम जेमिना पण खेळली, त्यांचं सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की ते इंडियाला खेळल्यावर सुद्धा असं गृहीत धरून चालत नाही की मी इंडियाला खेळली आहे, आता मी कशी मैदानात उतरू. तुमचं दोघांचंही अभिनंदन करतो. आणि 25 वर्ष होईपर्यंत आम्ही तुमच्यावर राहू, भले MC मध्ये राहू शकत नाही कारण 9 वर्षाचंच टेन्युअर आहे, पण 25 वर्ष आम्ही तुमच्यावर असू, कारण मला असं वाटतं ही आमच्या परिवाराचीच टुर्नामेंट आहे.